अहो ते तिकडचं दिसते कुठचं? समोरचं फ्रंटचं लागेल ना. हां आता इथं आलं का बघा. मी फिनिश केलं होतं. लाईव्ह आलं का बघा आता. हॅलो. हं? कसं येऊ दे, तू फक्त पाहत राहा त्याच्याकडे. सुरू झालं. कर सुरू. नमस्कार, मी डॉक्टर मंजुश्री हर्षानंद खोब्रागडे बुलढाणा येथून आज उपस्थित झालेली आहे. बहुजनांच्या उद्धाराकरिता जीवन व्यतीत करणाऱ्या, सर्व परिवर्तनवादी विचाराची पेरणी करणाऱ्या सर्व महामानवांना तथा या महामानवांच्या महान प्रेरणा राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब, माता रमाई, माता भीमाई, बहुजनांच्या माता सावित्रीबाई फुले या सर्व प्रेरणास्त्रोतांना माझे त्रिवार अभिवादन. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 3 जानेवारी ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस 12 जानेवारी या 10 दिवसांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या व्याख्यानमालेकरिता आजचे विचारपुष्प गुंफण्याकरिता मला आमंत्रित केल्याबद्दल आयोजक डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम, प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा व समन्वयक डॉक्टर हर्षानंद खोब्रागडे सर यांचे मी सर्वप्रथम मनस्वी आभार मानते. आणि जिने आपल्या शब्दांना धार दिली, पायांना बळ दिलं, मुक्त श्वास घेण्याचं भान दिलं, आपल्यातील चेतना जागवून जिवंत असल्याची जिनी चेतना मांडली, अशा सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य याविषयी आज मी बोलणार आहे. माणूस हा जन्मतः मोठा होत नसतो, तर तो प्रवाहाविरुद्ध लढत लढत मोठा होत असतो. बघा, प्रत्येकाचे जीवन जगण्याचे जे मार्ग आहे, प्रत्येकाचं जीवन जगण्याचे जे पैलू आहे ते भिन्न भिन्न असतात. जगातील बहुतांशी लोक हे रुळलेल्या वाटेवरून चालतात आणि त्याच वाटेवरून मार्गक्रमण करत आपलं जीवन ते संपवितात. परंतु काही लोक असे असतात, ते इतके जिद्दी असतात, इतके निश्चयी असतात, इतके धैर्यशील असतात की ते ह्या सर्व जुन्या वाटा मोडून काढतात आणि नव्या प्रेरणादायी वाटेनी ते मार्गक्रमण करतात. आणि असं मार्गक्रमण करून ते मात्र अशी माणसं, असे व्यक्ती इतिहासावर आपला ठसा उमटवित असतात. असाच प्रेरक ठसा उमटविणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले होय. खरं म्हणजे महामानव या शब्दाचा जर आपण उच्चार केला तर आपल्या समोर बऱ्याच महामानवांचे चित्र उभे राहते, त्यांचे नावं आपल्या नजरेसमोर येतात. परंतु आपण जेव्हा त्यांचं जीवन बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या त्या पार्श्वभूमीवर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अधिक उठावदार दिसून येतं. पण महामानवाच्या जीवनालाही तत्कालीन काळाच्या काही मर्यादा पडतात. परंतु तरीही त्या व्यक्तीचे जे जीवन कार्य आहे ते तत्कालीन परिस्थितीमध्ये तर बरोबर असतेच, परंतु येणारे जे हजारो शेकडो वर्ष जे असतात त्या हजारो शेकडो वर्षासाठी सुद्धा त्यांचं जे जीवन आहे, त्यांचं जे कार्य आहे ते तितकंच प्रेरक ठरत असतं, तितकंच ते मार्गदर्शक ठरत असतं आणि ते कायम आपल्याला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणूनच
आपण अशा व्यक्तीला महामानव म्हणत असतो आणि म्हणूनच ते महामानव ठरतात सुद्धा. या महामानवांच्या यादीमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव आपण अग्रक्रमाने घेतो. आपल्याला जे विश्ववंदनीय आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 गुरु होते. आपणा सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले, गौतम बुद्ध आणि कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना आपले गुरु मानले होते. तर जिथे जिथे आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव घेतो तिथे तिथे सोबतीला सावित्रीबाई फुल्यांचं नाव घ्यावंच लागतं. आणि जिथे जिथे आपण सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करतो तिथे तिथे प्रत्येक वेळेस सावित्रीबाईंचं जे जीवनचरित्र आहे ते ज्योतिबा फुल्यांचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघंही एक असं वेगळंच रसायन आहे की ज्यांना त्या दोघांबद्दलही सांगितल्याशिवाय हे रसायन पूर्ण होत नाही किंवा ते चक्र पूर्ण होत नाही. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांचं नातं इतकं घट्ट आहे की त्या दोघांबद्दलही सांगितल्याशिवाय कुणा एकाचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण होत नाही. ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. सावित्रीबाई फुले फार छान म्हणतात की ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडीही नाही. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडीही नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? एक प्रश्न त्यांनी कवितेमध्ये उपस्थित केला की तयास आपण मानव म्हणावे का असे म्हणत समस्त मानवाच्या वर्तणुकीवर, त्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीवर प्रश्न उपस्थित करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि मृतावस्थेत असलेल्या स्त्री आणि पुरुषांना ते जिवंत करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनीही आपल्या भारतामध्ये इसवी सनाच्या 18व्या शतकात केलं. ज्या काळात स्त्रीला माझघरातून दिवाणखान्यामध्ये डोकावण्याची, पाहण्याची सुद्धा बंदी होती. दिवाणखान्यात येणं तर फारच दूर आहे, पण ती दिवाणखान्याकडे बघू सुद्धा शकत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये, अशा काळामध्ये सावित्रीबाई फुले यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक क्रांतिकारी लोकनायिकाच्या रूपामध्ये आपल्या समोर आलेलं दिसतं. समाज परिवर्तनाचे व्रत घेऊन विलक्षण बुद्धिचातुर्याने आणि धैर्याने दांभिक समाजाविरुद्ध लढणाऱ्या, आघाडीची शिलेदार म्हणून धुरा सांभाळणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्राच्या संक्रमण काळातील पहिल्याच महिला होत्या. भारतातील बहुजन समाजातीलच नव्हे तर अभिजन समाजातील प्रथम स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका असं सुद्धा आपण त्यांना ओळखतो. याशिवाय त्या पहिल्याच समाजसेविका होत्या आणि त्यांनी जे शिक्षणाबद्दल वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळं भाष्य केलं, शिक्षणावर जे मत मांडले, शिक्षणाबद्दल त्या ज्या बोलल्या, त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल की त्या एक शिक्षण तज्ज्ञ होत्या, त्या एक तत्ववेत्या सुद्धा होत्या. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे विचार आहे ते विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. हे मी अगोदरच बोलले. ते ह्या अर्थाने बोलले की आज जे आपण फ्री एज्युकेशन बघतो आहे, जे सरकार आपल्याला फ्री एज्युकेशन देत आहे किंवा मुलींना उपस्थिती भत्त्याचं वाटप केलं जात आहे किंवा सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शालेय पोषण आहाराचं वाटप केलं जात आहे, ह्या सर्वांमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची छाप आपल्याला दिसून पडते. तत्कालीन परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी फक्त शिक्षण देऊनच भागणार नाही, तेवढ्यावरच थांबून चालणार नाही हे ओळखलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी त्या विद्यार्थ्यांची खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था केली होती, वसतिगृह निर्माण केले होते. म्हणजे फक्त शिक्षण देऊन भागत नाही तर मुलांच्या कपड्याची, खाण्याची सुद्धा व्यवस्था करावी लागते. हे जे मार्गदर्शक तत्व, ही जी बाब आहे, ही बाब सावित्रीबाईंनी त्यावेळेस ओळखली होती आणि म्हणूनच त्यांच्या विचाराची छाप जे सरकार आता योजना राबवते आहे, सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शालेय पोषण आहार वाटप केला जातो, मुलांना गणवेशाचं वाटप केलं जाते, हे त्यांच्या विचारांची छापच म्हणायला हरकत नाही. शिक्षणाच्या संदर्भात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिक्षणाचं मोल सावित्रीबाईंनी सांगितलेलं आहे.
एका निबंधामध्ये सावित्रीबाई म्हणतात की आळस, परावलंबन इत्यादी दुर्गुण न वाढविण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास असा जर कोणता धर्म असेल तर तो विद्यादान होय. विद्या देणारा आणि विद्या घेणारा असे दोघेही धर्माच्या योगाने खरीखुरी सुज्ञ माणसे बनतात. त्यामुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशील, निर्भय बनून विद्या घेणारा हा सामर्थ्यशाली आणि शहाणा बनतो. त्यांनी सुंदर एका 2-4 ओळीमध्ये छान म्हटलेलं आहे की विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी तो ज्ञानी मानती जन. म्हणजे ज्याच्या जवळ ह्या ज्ञानाचा साठा आहे, ज्याच्या जवळ विद्या हे धन आहे, त्याला लोकज्ञानी म्हणतात, असं सावित्रीबाई लिहून गेलेले आहे. आणि त्या कवयित्री होत्या, त्या लिखाण करायच्या, हे सुद्धा आपणा सर्वांना माहितीच आहे. तर त्यांनी फार सुंदर 4 ओळी लिहिल्या की एक इवली समयी उजळते देव्हारा, एक इवली समयी उजळते देव्हारा, आणि एक शिकलेली बाई उजळते घराघराला, एक शिकलेली बाई उजळते घराघराला. शिक्षणाविषयी प्रेम किंवा शूद्रांबद्दलचा कळवळा हा त्यांच्या ह्याच्या अपार्ट जाता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला अनेक अलौकिक गुणांचा चतुरस्त्र संगम झालेला पाहायला मिळेल. आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला ठासून भरलेले दिसतात. त्यांच्यामध्ये भाषा चातुर्य होतं, धैर्यता होती, सेवावृत्ती होती, काव्यप्रतिभा होती, आणि विशेष म्हणजे इंग्रजीवर त्यांचं फार छान प्रभुत्व होतं. अशा अलौकिक प्रतिभेच्या धनी म्हणजे सावित्रीबाई होत्या. एक स्त्री म्हणून ऐन तारुण्यात सनातनांच्या वस्तीत शिक्षिका म्हणून काम करताना त्यांना जो माणुसकीला काळीमा फासणारा जो छळ सहन करावा लागला, जी विटंबना झाली, आणि तरीही त्यांनी ते स्वीकृत कार्य धैर्यानं, जिद्दीनं, कळकळीनं आणि कौशल्याने केले. ह्या त्यांच्या कार्याला जगाच्या इतिहासात कुठेच तोड नाही. माझी सावित्रीबाई फारच धैर्यशाली होती. आपल्याला त्यांच्या जीवनातलं एक उदाहरण माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा समाजातून प्रचंड विरोध झाला. परंतु ज्योतिबा फुल्यांना घराच्या बाहेरही काढायला भाग पाडलं तरी ज्योतिबा फुल्यांचे विचार, सावित्रीबाई फुल्यांचे विचार कुठेही बदलत नाही. असं जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांचा खून करायसाठी त्यांच्यावर गुंड पाठवण्यात आले. परंतु जेव्हा ते गुंड त्यांना मारायला आले त्यावेळेस ज्योतिबा म्हणाले की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि ज्योतिबांनी त्यांना स्वतःला मारायची परवानगी दिली. परंतु त्यावेळेस सावित्रीबाई सुद्धा पुन्हा तिथे हजर झाल्या आणि त्या गुंडांना म्हणाल्या की ठीक आहे, तुम्ही यांना मारता तर मला सुद्धा तुम्ही मारा. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा सुपारी घेण्याचं किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा खून करायला यायचं काम पडणार नाही. परंतु आमचा खून करायच्या अगोदर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हे जे आमचं काम आहे हे आम्ही मुलांना सांभाळतो, तर आमच्या पाठीमागं ह्या मुलांना तुम्ही सांभाळा. तर त्या गुंडांना त्यावेळेस त्यांच्या कार्याची सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची जाणीव झाली आणि ते त्यांच्या पायाजवळ नतमस्तक झाले आणि त्यांनी त्यांच्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या विचाराचा अंगीकार केला, शिक्षण घेतलं आणि ते सुद्धा फार मोठे पंडित झाले. त्यातला एक पंडित झाला आणि दुसरा मात्र महात्मा फुलेंचं संरक्षण करायसाठी त्यांच्या सोबत नेहमी राहायला लागला. म्हणजे त्यांच्या गुणांचं ते अनुसरण करायला लागले. पण ही जी धैर्यशाली वृत्ती होती ही सावित्रीबाईंमध्ये बालपणापासूनच होती. त्यांच्या बालपणातलं फार सुंदर एक उदाहरण आहे की सावित्रीबाई आणि त्यांचे मित्र एका आमराईमध्ये खेळत असताना पक्ष्याचं घरटं होतं आणि त्या घरट्याकडे एक नाग येऊन राहिला होता. हे दृश्य खेळणाऱ्या सावित्रीला आणि तिच्या मित्रांना दिसलं. तर तेवढा मोठा नाग, तेवढा मोठा साप पाहून सावित्रीबाईंच्या सोबतचे मित्र पळून गेले.
परंतु सावित्रीबाईंनी मोठ्या धिटाईने त्या सापाला तोंड दिलं, म्हणजे त्यांनी त्या सापाला ठेचून काढलं आणि त्यांच्या मित्रांनी गावात जाऊन लोकांना बोलून आणलं. तोपर्यंत सावित्रीबाईंनी त्या सापाला मारलेलं होतं. लोकांनी येऊन बघतात तर काय, तर सावित्रीबाईचं एक विराट रूप त्यांना तिथं पाहायला मिळालं. म्हणजे बालपणापासून त्यांच्यामध्ये ही धीटपणाची वृत्ती होती. आणि दुसरी म्हणजे की जेव्हा सावित्रीबाई ह्या सनातन्यांच्या वस्तीमध्ये शिकवायला जायच्या, तेव्हा त्यांना विरोध करणारे जे होते तर त्यांच्यावर शेणगोळ्यांचा मारा करायचे, दगडांचा मारा करायचे, हे सर्व आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु तरी सुद्धा सावित्रीबाई ऐकत नाही म्हणताना आता कुठल्याही स्त्रीला तिचं शील महत्वाचं असतं. म्हणून आता त्यांनी काय केलं की आता सावित्रीबाईला एकटं पकडून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सावित्रीबाईंनी धिटाईने त्याच्या श्रीमुखात सुद्धा मारलं आणि हातात दगड घेण्याचं धाडस सुद्धा सावित्रीबाईंनी दाखवलं. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा सुद्धा एक पैलू आहे की त्यांनी बौद्धिक विरोध तर केलाच, परंतु जेव्हा जेव्हा असे पण प्रसंग आले तेव्हा त्यांनी त्या प्रसंगाला धैर्याने सुद्धा तोंड दिली. एक 4 ओळी सांगते की औरतें बहुत अच्छी होती है, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है, और औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, जब वो समझने लगती है, और जब वो खड़ा होके बोलने लगती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, जब वो समझने लगती है, और जब वो खड़ा होके बोलने लगती है. म्हणजे बाई प्रचंड चांगली असते जेव्हा ती होयबा असते, आणि जेव्हा ती बाबा वाक्य प्रमाणम असं म्हणत असते. होला हो मिळवणारी बाई निश्चितच चांगली असते, परंतु जेव्हा ती बाई प्रश्न विचारायला लागते, जेव्हा तिच्या डोक्यात प्रश्न उपस्थित व्हायला लागतात, का, कुठे, केव्हा असे प्रश्न जेव्हा तिच्या डोक्यामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि ती त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मागायला उभी होते, तेव्हा मात्र ती बाई ही खराब व्हायला लागते. सावित्रीबाईंच्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं की सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं, शिक्षणामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास झाला, आणि बुद्धीचा विकास झाल्यामुळे सावित्रीबाईंच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले. तत्कालीन रूढी प्रथा परंपरेच्या विरोधात त्या उभ्या झाल्या आणि त्या प्रथा परंपरेच्या विरोधात विरोधही करायला लागल्या आणि प्रश्न सुद्धा विचारायला लागल्या. तेव्हा मात्र सावित्रीबाई वाईट झाल्या, आणि सावित्रीबाईंना विरोध करणारे त्यावेळेस फक्त पुरुषच नव्हते, तर स्त्रिया सुद्धा त्याच्यामध्ये सामील होत्या. असं संत तुकाराम महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मोठेपण मिळवायसाठी यातना सहन कराव्या लागतात. सावित्रीबाईंच्या बाबतीतही हे वाक्य अतिशय लागू पडतं की सावित्रीबाई ज्या मोठ्या झाल्या त्या ह्या यातना सहन करतच मोठ्या झाल्या. तर त्यांनी कुठल्या इतकं सुंदर घर असताना, घरची आर्थिक परिस्थिती चांगली, पती चांगला असताना सुद्धा सावित्रीबाईंना कोणत्या कोणत्या याचना सहन कराव्या लागल्या, तर ते मी समोर मांडणारच आहे. तर बहुजनांच्या घरामध्ये देव्हारा आणि पुरोहिताच्या घरामध्ये कम्प्युटरचा संच. बहुजनांच्या घरातील देव्हाऱ्याने त्यांचे आकाशात उडण्याचे पंख छाटून टाकले, आणि पुरोहिताच्या घरातल्या कम्प्युटरच्या संचाने त्यांना आकाशात उडायला आकाश खाली आणलं आणि आकाश ठेंगणं केलं. म्हणजे त्यांचे आकाश विस्तीर्ण झाले, आणि आपण देव्हाऱ्यामध्ये पूजा करत बसल्यामुळं आपले उडायचे पंख छाटले गेले. आणि हे आपल्या मागासलेपणाचं कारण आहे, हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यावेळेस जाणलं होतं. शिक्षणाचं महत्त्व त्यावेळेस जाणलं होतं, आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीबाईला शिक्षण दिलं आणि बहुजनांना शिक्षण दिलं पाहिजे हे त्यांनी जाणलं, आणि त्यांनी शिक्षणाचा पाया रोवला. आता हा पाया रोवत असताना सावित्रीबाईला, कारण शिक्षण द्यायचं आहे तर स्त्री शिक्षिका सुद्धा हव्या होत्या, परंतु तत्कालीन परिस्थिती अशी होती की ती मनुवादी व्यवस्था, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती म्हणणारी व्यवस्था,
आणि पायातली वाहन पायातच राहिलेली बरी अशी म्हणणारी ती व्यवस्था होती आणि स्त्रियांना शिक्षण नाकारलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की स्त्रियांनी विरोधही करू नये म्हणून त्यांना फारसं गुळगुळीत आणि गोंडसवाणं रूप दिलं होतं. स्त्रीला देवी बनवलं, तिला देव्हाऱ्यात ठेवून तिची पूजा करायला लागले आणि तिचं असं छान एक सौंदर्यात्मक त्याला रूप दिलं होतं. परंतु यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता असं सुद्धा म्हटलं जातं. आणि तिला दुर्गा देवी बनवलं, सरस्वती बनवलं आणि त्यांची पूजा करून स्त्रीला देवीचं रूप देऊन तिला असं गोंडच ठेवलं. परंतु मानवी सभ्यतेने सौंदर्य ही संकल्पना स्त्रीला चिकटवली, तिचा शोषणाचं साधन तिला बनवलं. हे मात्र स्त्रीला याची जाणही नव्हती आणि भानही नव्हतं. उलट तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान वाटायला लागला, तिच्या स्त्रीत्वाचं तिलाच कौतुक वाटायला लागलं. आणि दिसतंय का स्वतःच जे स्वत्व आहे, स्वतःचं जे अस्तित्व आहे ते स्वकर्तृत्वात, बौद्धिक सामर्थ्यात आणि मनाच्या परिपक्वतेत शोधलं पाहिजे. ह्याची जाण आणि भान स्त्रियांना यायला पाहिजे. आणि ही जेव्हा जाण आणि भान येईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वतःचं भान म्हणजे स्वभान येईल आणि तिला तिच्या दुय्यम स्थानाची जाणीव होईल. खरं म्हणजे संविधानाने कलम 14 आणि 15 नुसार कायद्याने स्त्रीला समानतेचा अधिकार दिला. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कुठल्याही कारणावरून स्त्रियांमध्ये भेदभाव केला जाणार नाही असं संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1925 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं, मनुस्मृतीला जाळलं आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वतंत्र केलं. आणि मला असं वाटते की 25 डिसेंबर हाच खरा म्हणजे स्त्री मुक्तीचा दिन होय. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा पगडा होता. तर ही जी समानता आहे, ही समानता ह्या दोन्ही दाम्पत्याच्या विचारामध्ये दिसून येतं आणि त्यांची वैचारिक प्रगल्भता सुद्धा याच्यामध्ये दिसून येते. तसा पती पत्नी म्हणजे संसाराची दोन चाकं असतात. याच्यामधला कुठला चाक हा खाली नसतो, कुठला चाक हा वर नसतो. दोन्ही जर चाकं समांतर असले आणि दोन्ही जर परस्पर पूरक असले तर ते रिलेशन टिकत असतं आणि एक चांगल्या नात्याची पालवी त्याला फुटत असते. तर हे जे सुंदर नातं आहे, हे सुंदर नातं आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांमध्येही छान दिसायला मिळतं. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या दोघांनाही अपत्य नव्हतं. तर अपत्य नसल्यामुळे त्यांना लोक म्हणायचे की ज्योतिबा फुल्यांना म्हणायचे की तुम्ही दुसरं लग्न करा आणि दुसरं लग्न करा यासाठी त्यांच्या घरामध्ये सभा पण भरवली. तर त्यावेळेस सावित्रीबाई फुल्यांनी इतका मनाचा मोठेपणा दाखवला की त्यांनी ज्योतिबा फुल्यांच्या दुसऱ्या लग्नाला लगेच होकार दिला. ते म्हणाले, सावित्रीबाई म्हणाले की काही हरकत नाही, दुसरं लग्न तुम्ही करू शकता. परंतु तेवढीच वैचारिक प्रगल्भता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा दाखवली. ते म्हणाले की पती मेल्यानंतर एखादी स्त्री सती जाते, परंतु पत्नी मेल्यानंतर एखादा पती सता जातो का? आणि एखादा पती सवत आणते, परंतु एखादी पत्नी सवता आणते का? असं बोलण्याचं धाडस त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या दोघांच्याही वैचारिक प्रगल्भतेची जाणीव आपल्याला ह्या उदाहरणातून होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अंत झाला होता तेव्हा त्यांची अंत्ययात्रा काढताना समोर जे टिटवं धरतं, आता अपत्य नसल्यामुळे त्यांचं टिटवं कोणी धरावं, त्या काळामध्ये प्रचंड खळबळ माजली होती. तेव्हा सुद्धा सावित्रीबाई फुल्यांनी एक वैचारिक प्रगल्भता दाखवली आणि स्त्री पुरुष समानता खरी काय असते, आपण तत्कालीन काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये ते प्रचंड मोठं धाडस होतं जे सावित्रीबाईंनी केलं होतं. आणि ते धाडस म्हणजे महात्मा फुल्यांचा अंतिम संस्कार करताना समोर जे टिटवं त्याचा मुलगा धरत असतो, तर तेच टिटवं सावित्रीबाईंनी धरलं. त्या परिस्थितीमध्ये ती
परिस्थिती पाहू जाता हे प्रचंड मोठं धाडस होतं. एका स्त्रीनी इतकं मोठं धाडस करणं म्हणजे हे फार मोठं काम होतं. आणि याच्यातूनच त्यांनी स्त्री पुरुष समानता हे ही आपल्या समोर मांडली. खरं म्हणजे परंपरेची, रूढीची, प्रथांची पाळंमुळं जी घट्ट रोवलेली होती, ती घट्ट रोवलेली पाळंमुळं सैल करण्याचं काम सावित्रीबाईंनी त्या परिस्थितीमध्ये केला. आणि आधुनिक विद्येचा जो जन्म झाला, तो आधुनिक विद्येचा जन्म माझ्या सावित्रीबाई फुल्यांमुळेच झाला असं मला आज इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. नाही तर ह्या रूढी, प्रथा, परंपरेने कित्येक एकलव्याचे अंगठे छाटले असते आणि कित्येक शंभुकांचे शिर काटले असते. आज सावित्रीबाई फुल्यांमुळेच तुम्ही आम्ही स्त्रिया एक धाडसाने बाहेर पडू शकतो, धाडसाने बोलू शकतो, नोकरी करू शकतो. ही सर्व माझ्या सावित्रीबाईंचीच पुण्याई आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आणि त्यांची जी भविष्याकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती सुद्धा फार समोरची होती. ते फार समोरचा विचार करत होते. कारण सावित्रीबाई फुले यांचं इंग्रजीवर खूप प्रभुत्व होतं, हे कदाचितच काही लोकांना माहिती असेल. खूप सुंदर इंग्रजी बोलायच्या आणि आज इंग्रजी शाळांचं जिकडे तिकडे पेव फुटलेलं आहे. अशा परिस्थिती म्हणजे आज ही परिस्थिती आहे की इंग्रजीशिवाय आज काहीच भागत नाही. तर हे जे भविष्य आहे, हे भविष्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या काळातच कदाचित बघितलं असावं. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा शिक्षण सुरू केलं, जेव्हा शाळा सुरू केल्या, तेव्हा त्या शाळेमध्ये त्यांनी इंग्रजीमधून शिक्षण देणं सुद्धा सुरू केलं होतं. आणि एक सावित्रीबाईंच्या आयुष्यातला प्रसंग असा आहे की सावित्रीबाई फुले शिकवण्यामध्ये फार गुंग झाल्या होत्या आणि खूप खूप सुंदर शिकवत होत्या त्या. आणि त्यावेळेस एक अधिकारी शाळा तपासणीला आले आणि शाळा तपासणीला येऊन ते सावित्रीबाई फुलेंचा पाठ निरीक्षण करत उभे राहिले. आणि पिरियड संपेपर्यंत सावित्रीबाईला भानच नाही की कोणीतरी आपल्याला बघतंय, कोणी अधिकारी आले. त्या शिकवण्यातच गुंग होत्या. आणि पिरियड संपल्यानंतर जेव्हा बेल वाजली, तेव्हा बेल वाजल्यानंतर सावित्रीबाई थांबल्या आणि बघतात तर काय, अधिकारी तिथे समोर त्यांना दारात उभे दिसले. तर त्या अधिकाऱ्यांनी सावित्रीबाईचा पिरियड झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं कौतुक केलं आणि ते कौतुक त्यांनी इंग्रजीमध्ये केलं. आणि त्यांनी इंग्रजीमध्ये कौतुक केल्यानंतर सावित्रीबाईंनी त्यांना म्हणजे जे त्यांचं मत होतं सावित्रीबाईंचं, तर ते मत सुद्धा त्यांनी इंग्रजीमध्येच अस्खलितपणे मांडलं. तर त्यावेळेस त्या साहेबांनी त्या सावित्रीबाईंच्या इंग्रजी बोलण्याचं, इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचं कौतुक केलेलं पुस्तकामध्ये नमूद आहे. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी दृष्टी आहे ती समोरची म्हणजे किती समोरची बघण्याची त्यांची दृष्टी होती, हे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक छान पैलू आपल्याला दिसून येतं. एक सावित्रीबाई फुले यांची एक माझ्या मैत्रिणींनी लिहिलेली एक कविता मी आपणासमोर सादर करते की सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीने प्रत्येक लढाई आज जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांची ही फुलं झाली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच. खरं म्हणजे सावित्रीबाईंमुळेच किती छान ही सावित्रीची लेख. माझी मैत्रीण आहे प्राध्यापक डॉक्टर प्रतिभाताई जाधव यांची ही सुंदर कविता आज आपणासमोर मला सादर करावीशी वाटली. ज्यावेळेस सावित्रीबाईंनी शिक्षण देण्याचा निर्धार केला, तर त्यावेळेस सावित्रीबाई मात्र स्वतः शिकलेल्या नव्हत्या. सर्वांना माहिती आहे की त्यांना
महात्मा फुले यांनी मातीवर शिकवायला सुरुवात केली. शेतामधली माती ही त्यांची पहिली पाटी होती. हे सर्वांना माहिती आहे. पण मुळात सावित्रीबाईला जी शिकण्याची वृत्ती होती ती वृत्ती त्यांच्या मुळातच होती. आता त्यांच्या लहानपणीचा एक फार सुंदर प्रसंग आहे की सावित्रीबाई त्यांच्या मित्रांसोबत शेजारच्या गावामध्ये यात्रेला गेल्या होत्या आणि तिथून त्यांनी हातामध्ये भजे आणि जिलेबी आणली आणि त्या खात खात रस्त्याने चालल्या आणि जाताना त्यांना एका झाडाखाली 2 बायका गाणे म्हणत दिसल्या. तर त्या 2 बायका गाणे म्हणत दिसल्या तर सावित्रीबाईंनी म्हणजे साहजिक कौतुक, आता गाण्याचा आवाज म्हटल्यानंतर त्यांनी कौतुकाने बघितलं तिथं काय सुरू आहे आणि सावित्रीबाई तिथे गेल्या. तिथे एक पादरी सुद्धा तिथे हजर होते आणि ते ख्रिश्चन लोक होते. ते त्यांच्या धर्माचे गाणे म्हणत होते. सावित्रीबाई तिथे खात खातच उभ्या राहिल्या आणि जेव्हा त्या फादरचं लक्ष सावित्रीबाईंकडे गेलं तेव्हा ते सावित्रीबाईला म्हणाले की बेटा, हे असं रस्त्यावरती खाणं योग्य नाही आहे. तर सावित्रीबाईंनी ते ऐकलं आणि लगेच त्या गेल्या आणि ते फेकलं आणि परत तिथे हजर झाल्या. आता त्या फादरला असं वाटलं की सावित्रीबाईंना कदाचित राग आला असावा आपण म्हटल्याचा. तर ते परत सावित्रीबाई जवळ गेले आणि म्हणाले, बेटा, मी तुला बोललो तर तुला राग तर नाही आला ना? तर त्यावेळेस सावित्रीबाई म्हणाल्या की नाही, तुम्ही काय माझ्या वाईटाचं थोडी सांगितलं, तुम्ही माझं चांगलंच सांगितलं. हे सावित्रीबाई वैचारिक जी प्रगल्भता आहे बघा, त्यांना लहानपणापासूनच ते ह्या उदाहरणातून सुद्धा आपल्याला दिसून येते. आणि मग तिच्या ह्या उत्तरावरती ते फादर खुश होतात आणि त्यांच्या जवळचे जे 2 पुस्तकं होते ते पुस्तकं ते सावित्रीबाईला देतात. आता सावित्रीबाईला वाचताच येत नाही. त्यावेळेस त्यांना ती खूप खंत अशी वाटली की मला वाचता येत नाही. परंतु ते फादर म्हणाले की बेटा, तुला वाचता जरी नाही आलं तरी तू ह्या पुस्तकातले चित्र पाहून तुला त्यातलं बरंच काही समजून जाईल किंवा तुला आनंद मिळेल. सावित्रीला खूपच खुशी झाली, कारण कोणी कोणाला थोडंसं गिफ्ट दिलं की आनंद तर होणारच ना. तोच आनंद सावित्रीबाईला झाला. त्यांनी ते पुस्तकं घेतले आणि घरी गेल्या. त्या घरी गेल्या तर सावित्रीबाईच्या हातातल्या पुस्तकं बघून त्यांच्या बाबांचा पारा चढला आणि त्यांनी ते पुस्तकं लगेच उकिरड्यावर फेकून दिले. सावित्रीबाई तेव्हा चूप राहिल्या. त्यांनी ते पुस्तकं तसेच उकिरड्यामध्ये लपून ठेवले. सर्व झोपल्याच्या नंतर त्या हळूच गेल्या आणि ते पुस्तकं त्यांनी काढून घेतले आणि ते पुस्तकं त्यांनी घरात लपून ठेवले. लपून ते पुस्तकं ते बघायच्या. आता सावित्रीबाई थोड्याशा खोडकर पण होत्या. आता व्यक्तिमत्व त्यांचं मांडायचं तर सर्वच पद्धतीचं मांडल्या गेलं पाहिजे. लहान असताना त्या थोड्याशा खोडकर होत्या. त्यांना झाडावर चढणं, उड्या मारणं हे फार आवडायचं. तर सावित्रीबाई एकदा झाडावर खेळत असताना तिच्या आत्याचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. तर त्यांची आत्या घरी जाऊन त्यांच्या वहिनीला म्हणतात, वहिनी म्हणजे सावित्रीबाईंची आई, त्यांना म्हणतात की अगं वहिनी, आपली पोर झाडावर खेळते, झाडावर उड्या मारते, पडली बिडली, तिचा हातपाय मोडला तर पोरीचं लग्न नाही होणार ना. आणि मग त्या दोघी ननंद भावजया ठरवतात की आता आपण सावित्रीसाठी लग्नाचे मुलं बघावे. तिचं लग्नाचं वय झालं. जेमतेम 7-8-9 वर्षाची सावित्री आणि तिच्यासाठी मग तेव्हा मुलं पाहायला सुरुवात होते आणि सावित्रीबाईचं लग्न ठरतं. आता सावित्रीबाईंनी ते पुस्तक घरात लपून ठेवलेलं असते. एका घराच्या वर असं खोचून ठेवलेलं असतं ते पुस्तक. सावित्रीबाईंचं लग्न झाल्यानंतर सावित्रीबाई, आपण आंधण नेतो ना, सामान नेतो, सावित्रीबाईंनी ते पुस्तक आपल्या सोबत सासरी नेलं आणि त्यांना माहिती होतं की सासरी सुद्धा शिक्षणाला विरोध होणार. पुस्तक पाहिल्यावर घरामध्ये खूप वाद पण होऊ शकते. सावित्रीबाईंनी ते सुद्धा पुस्तक तिथे सासरी सुद्धा लपून खोचून ठेवलं. आणि एक दिवस सावित्रीबाईला महात्मा ज्योतिबा फुल्यांसाठी डबा घेऊन शेतात जायचं काम पडलं. त्यावेळेस सावित्रीबाई आपल्या सोबत ते पुस्तक सोबत घेऊन जातात. कसे घेऊन जात असतील त्या, तर जी टोपली, जी दवडी म्हणतो आपण, त्या दवडीमध्ये त्यांनी भाकरीची चवडीवरती चवड रचली आणि त्या चवडीच्या सर्वात खाली त्यांनी ते पुस्तक टाकून ठेवलं आणि मग ते पुस्तक आणि ती भाकरीची चवड घेऊन सावित्रीबाई शेतामध्ये झपझप पावलं टाकत चालत गेल्या. आणि मग मध्यान्ह झाल्याच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले एका झाडाच्या खाली बसले.
त्यांचं जेवण सुरू होतं. चवडीवरची एक एक भाकर महात्मा ज्योतिबा फुले उचलत होते आणि असं करत ती चवड जेव्हा रिकामी झाली तेव्हा त्याला सर्वात खाली महात्मा ज्योतिबा फुल्यांना पुस्तक दिसलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते सावित्रीबाईंकडे बघायला लागले आणि ते म्हणाले, सावित्री तुला वाचता येतं? तर सावित्रीबाईंना वाचता येत नव्हतं. त्यांनी खाली मान टाकली. मग त्यांनी विचारलं की तुला शिकायचंय का? तर सावित्रीबाई लगेच हो बोलल्या. आणि तो क्षण होता मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, मला सांगताना आनंद होतो की तो क्षण इतिहासातला अतिशय महत्वाचा, अतिशय मोलाचा क्षण होता. आणि माझी सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकली आणि तिच्यामुळे आज कित्येक सावित्री आपल्या समोर आज उभ्या आहेत. आणि नंतर एक दिवस महात्मा ज्योतिबा फुले नगरला जातात आणि नगरवरून येताना सावित्रीबाईंसाठी आज आपण बघतो की पत्नीसाठी लोक साडी आणतात, गजरा आणतात, गिफ्ट आणतात. पण माझ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी नगरवरून काय आणलं? तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी नगरवरून एक पाटी आणली आणि लिहायला लेखन आणली आणि काही पुस्तकं आणले. आणि ते कोणासाठी आणले? तर ते सावित्रीमाईंसाठी आणले. आणि मग मात्र माझी सावित्रीमाई झपाझप शिकत गेली. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक गुण आहे. आणि दुसरा आणखी एक गुण सांगता येईल, एक छान उदाहरण देता येईल की शिक्षणाबद्दल त्यांना आपुलकी होती, त्यांना सामाजिक कळवळ होती, परंतु त्यांच्या मनाचा उदारता पण खूप मोठी होती. जितके उदार सावित्रीबाई होत्या तितकेच मनाने उदार महात्मा ज्योतिबा फुले होते. त्यांनी बहुजनांसाठी पाण्याचा हौद खुला केला इथपर्यंत तर माहिती आहे. परंतु एक वेगळं उदाहरण मी सांगू इच्छिते की ज्याच्यातून त्याचा मनाची उदारता आपल्याला दिसून येईल. की एकदा एक भिक्षेकरी भिक्षा मागायला येतो. आता त्या भिक्षेकऱ्याची जी झोळी आहे ती झोळी धान्याने पूर्ण भरलेली असते. परंतु तरी सुद्धा त्या भिक्षेकऱ्याला असं वाटते की आपण जर सावित्रीमाईंकडे किंवा महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे त्याच्या घरी जर गेलो तर आपल्याला आणखी काहीतरी मिळेल. म्हणून तो भिक्षेकरी सावित्रीमाईच्या दारात जातो आणि सावित्रीमाई जेव्हा त्याला बघतात तेव्हा नेहमीप्रमाणे सावित्रीमाई त्याची झोळी जी आहे ती भरून देते. ती झोळी ऑलरेडी भरलेली असते आणि सावित्रीमाई त्याच्यामध्ये आणखी धान्य ओतते. पर ती इतकी झोळी धान्याने भरते की त्या भिक्षेकराला ती नीट उचलता येत नाही आणि त्याला चालता येत नाही. परंतु कसं बस तो स्वतःला मॅनेज करतो आणि तो भिक्षेकरी तिथून चालायला लागतो. आणि चालता चालता जेव्हा तो समोरच्या चौकात जातो तर तिथे त्यांना महात्मा ज्योतिबा फुले भेटतात. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं लक्ष त्या भिक्षेकऱ्यावर जातं. आता तो भिक्षेकरी एरेतेने करून चालत असतो, कसं तरी तो चालत असतो की धान्य पण सांडलं नाही पाहिजे आणि बरोबर गेलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुल्यांना त्याची ही अडचण लक्षात येते. त्यावेळेस ज्योतिबा फुले स्वतःच्या खांद्यावरचं उपरणं काढतात आणि ते उपरणं ते त्या भिक्षेकऱ्याला देतात आणि त्याच्या झोळीला ते बांधतात. म्हणजे सावित्रीबाई फुले त्या भिक्षेकऱ्याची झोळी भरते आणि ती भरलेली झोळी सांडू नये, त्याच्यातलं धान्य सांडू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या अंगावरचं उपरणं काढून त्या भिक्षेकऱ्याला देतात. इतकं दायित्व, इतकी मनाची उदारता ह्या दोन्ही दाम्पत्यामध्ये पाहायला मिळते. आणि मित्रमैत्रिणींनो, फक्त हे धान्य देण्याच्या संदर्भातच नव्हे तर सावित्रीमाईंनी आपल्या जीवाचं बलिदान सुद्धा समाजसेवा करता करताच दिली. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराची धुराच आपल्या खांद्यावर वाहली नाही, एक आपली धुरा खांद्यावर वाहली असं म्हणता येईल. कारण की जेव्हा प्लेगची साथ आली होती, प्लेग हा पसरणारा आजार आहे हे माहिती असताना सुद्धा सावित्रीबाईंनी प्लेगच्या रोग्यांची सेवा केली. कारण की बहुजन समाजामध्ये एवढी जागृतीच नव्हती. तर त्या प्लेगच्या रोग्यांची सेवा करायसाठी सावित्रीमाईंनी त्यांचा जो मुलगा होता यशवंत त्याला बोलून घेतलं. तो डॉक्टर होता, बोलून घेतलं आणि त्याला प्लेगच्या रोग्याची सेवा करायला सांगितलं. आणि जे रोगी जाऊ शकत नव्हते त्या रोग्याला 8-8, 10-10 किलोमीटर स्वतःच्या पाठीवर घेऊन सावित्रीमाई त्यांचा इलाज करायसाठी त्यांच्या मुलाच्या हॉस्पिटलमध्ये त्या घेऊन येत होत्या. अशाच एका 8 वर्षाच्या की 14 वर्षाच्या मुलाला
प्लेगचा आजार झाला आणि त्या मुलाची आई घरात रडत बसली आणि पोरग दारात पडलेलं. सावित्रीबाई जेव्हा त्या गल्लीतून जात होत्या तेव्हा त्यांचं लक्ष त्या घरावर पडलं आणि सहज दार ढकलून पाहतात तर ते छोटस मूल दारात पडलेलं होतं आणि त्याला प्लेग झाला होता. तर सावित्रीबाईंनी कशाचाही विचार केला नाही, तर त्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन त्या चालत चालत मुलाच्या हॉस्पिटलपर्यंत गेल्या आणि तिथं त्या मुलाला त्यांनी तिथे ठेवलं आणि त्याच्या प्लेगचा म्हणजे आजार जो आहे त्याच्यावर उपचार केला. परंतु सांगताना अतिशय खेद असा होतो की तो मुलगा वाचला, पण त्याला दुरुस्त करण्यामध्ये माझ्या सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाईचा करून अंत झाला. असं आतापर्यंत आपण बरेच व्याख्याने ऐकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सावित्रीबाईंनी सती प्रथेला विरोध केला. भारतामधला पहिल्यांदा न्हाव्याचा संप घडून आणला की जो संप तत्कालीन परंपरेच्या विरोधात होता आणि आम्ही स्त्रियांची विटंबना करणार नाही म्हणून त्यांनी त्या न्हाव्यांचं मतपरिवर्तन केलं आणि मतपरिवर्तन करून तो संप सुद्धा घडवून आणला. म्हणजे आपल्याला सावित्रीबाईच्या व्यक्तिमत्वाचे हे वेगवेगळे पैलू, म्हणजे केवळ त्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका इथपर्यंतच त्यांचं व्यक्तिमत्व हे मर्यादित नाही आहे, तर त्यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वच क्षेत्र, म्हणजे त्या उत्तम कवयित्री होत्या, त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं, असं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चतुरस्र पैलू आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वातून पाहायला मिळतात. बरंच काही मांडण्यासारखं आहे, परंतु थोडंसं वेळेचं भानही आहे. तर मला सांगावंसं वाटतं की सावित्रीबाईच्या व्यक्तिमत्वामधून बरंच काही शिकण्यासारखं आहे, परंतु आता स्त्रियांना काळाची पाहुले ओळखून सावध होण्याची जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडलेली आहे आणि ही प्रत्येक स्त्रीने जाणली पाहिजे. परंतु आज तिला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे हे तिला कळलं पाहिजे. तिचा योग्य मार्ग कोणता हे आजच्या स्त्रीला कळलं पाहिजे आणि याचं जर भान आजच्या स्त्रीला झालं तर आपल्याला सावित्रीबाईंचं हे जे आपण व्याख्यानमाला ऐकतो आहोत याचं हे फलित झालं असं वाटेल मला आणि स्त्री खऱ्या अर्थाने मुक्त होईल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आज मला हे विचार पुष्प गुंफण्याची संधी शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाण्याच्या प्राचार्या डॉक्टर सीमा लिंगायत मॅडम तसेच समन्वयक डॉक्टर हर्षानंद खोब्रागडे सर यांनी आज मला ही संधी दिली, उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.